8.54 इंटू 10⁶. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये चला. बी किती आहे टोटल? अख्खा बी किती आहे? 500. अख्खा बी किती आहे? 500. 500 डिवाइड बाय 8. डी किती आहे? डी टोटल डेप्थ किती आहे? 800. 850चा वर्ग मायनस 800चा वर्ग प्लस छोटा बी किती आहे? छोटा बी कोणाला होता? 500मधून 20 मायनस करा. 480. किती आहे? 400. तो 480 इंटू डेप्थ किती आहे? 800. 800चा वर्ग डिवाइड बाय 8 म्हणजे तुमचं आन्सर येऊन जातं. हे तुमचं आन्सर येऊन जातं. ओके, काढून दाखवतो बघू. 300 गुणिले 10⁻³ डिवाइड बाय 20 इंटू 5108.54 गुणिले 10⁶. 10⁶ बरोबर का? पुढे काय आहे? इंटू ब्रॅकेटमध्ये दिलं आहे 500 डिवाइड बाय 8. 500 डिवाइड बाय 8 पुढे गेलो इंटू ब्रॅकेटमध्ये काय दिलं आहे? 850चा स्क्वेअर मायनस 800चा स्क्वेअर. पुढे काय झालं? प्लस डब्बा बाय डब्बा 400 गुणिले 800. 480 असेल का? 480 ना ते 480. तो 480 असंच काहीतरी चूक झाली असेल मागे बी. 800चा स्क्वेअर डिवाइड बाय 8. 127.89. आणि साहजिक आहे अशीच उत्तर असतात. न्यूटन इज इक्वल टू किती? 127.89 न्यूटन पर mm चा स्क्वेअर. आता डायग्राम काढून फेका. मला वाटते फॉर्म्युले पाठ केले तर बेस्ट राहतील. असं का म्हणते? हां, कारण वाय बार काढा परत हे काढत बसा, सिंपल नाही. हे बघा डायग्राम कशी आहे. हे 0 हे आपण इथून काढले. हे फॉर्म्युले जर लिहून हातापायावर लिहून गेले असते तर किती आहे? हा बघा 1.98 आणि हा किती आला? 49.66. म्हणजे 1.98 म्हणजे बघा खूप कमी. 49 म्हणजे खूप जास्त. सेम इथं इथून इथपर्यंत असा येऊ, इथं असा इथपर्यंत हा किती आला? 1.98 1.98 49.66 49.66 आणि हा किती आला? 127.89 असा जोडा. कळलं का? सर असं RT ला नाही का सर? असं फॉर्म्युला IIT ला बी हां.